विचाराची असणारी जी लढाई आहे, ही लढाई विचारांची लढाई, ही बुद्धाबुद्धीची लढाई नाही, ही विचारांची लढाई. आणि या विचारांच्या लढाईमध्ये असणारं जिंकायचं असेल तर आपल्याला आपला मुद्दा स्पष्टपणे न भीत आपल्याला मांडावं लागेल हे आपण लक्षात. मला आज मी 2 कालखंड बघितले. एक पॅन्थरचा एक कालखंड बघितला ना, आता मी बोले पॅन्थरचा केला करता तो 70चा 80चा कालखंड. त्यावेळेस असणारी एक मिलिटन्सी होती, इंग्रजीमध्ये ज्याला एग्रेसिव्हनेस म्हणतो, म्हणजे आक्रमकता. विचारांची आक्रमकता होती आणि हातापायाची सुद्धा आक्रमकता होती, दोन्ही होती. दुर्दैवाने आता असणाऱ्या दोन्ही मेलेल्या दिसतात. विचारांची आक्रमकता सुद्धा त्या ठिकाणी शिल्लक राहिलेली नाही आणि हातापायाची सुद्धा आक्रमकता जी होती ती असताना संपलेली. हातापायाची आक्रमकता संपली काही गैर नाही, पण विचाराची आक्रमकता ज्यावेळेस संपते त्यावेळेस कुठेतरी माघार यावं लागतं हे आपण लक्षात. माघार यावं लागतं. माघार का यावं लागतं तर मी असणाऱ्या समोरच्याला तोंड देऊ शकतो.